छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा पार पडत आहे आणि या सभेच्या नियोजनामध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव शिंदे हे देखील होते। कशा पद्धतीने उपाध्यक्ष ठीक आहे, काय तुम्ही काय सांगाल आजच्या सभेचं काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी होताना तुम्हाला एक अंदाज आहे किंवा विश्वास आहे? हा, मुळामध्ये आपण जे म्हणतात ना का छगन भुजबळांचा बालेकिल्ला, ह्या बालेकिल्ल्याच्या शब्दावरच माझा आक्षेप आहे। कारण हा बालेकिल्ला हा काही भुजबळांचा परंपरागत जन्मजात या गावामध्ये घेतलेला निर्माण झालेला बालेकिल्ला नाही। 2004 साली हा येवले मतदारसंघ सुरक्षित म्हणून पवार साहेबांनी आमच्या सर्व पुढाकारातून केलेल्या मागणीला सुरक्षित मतदारसंघ भुजबळांकरता म्हणून दिला आणि त्यामुळं ह्या येवल्यामध्ये 2004 साली भुजबळ साहेब आलेत। व्हेरिकोज वेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदनारहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोज वेन्सवर उपचार करा। बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा। आणि आज आपण त्याचा बालेकिल्ला म्हणतात, तो बालेकिल्ला पवार साहेबांनी निर्माण करून दिलेला आहे। हा पहिला माझा या आपल्या बालेकिल्ल्या संदर्भातला खुलासा आहे। छगन भुजबळांना इकडे आणण्यात आणि मतदारसंघामध्ये उभं करण्यात तुमचाच पुढाकार होता, मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात काम करण्याची वेळ आली। ठीक आहे, वेळ प्रसंगी राजकारणामध्ये जो येतो त्याप्रमाणे वागावं लागतं किंवा निर्णय घ्यावे लागतात। आज जसा वेगवेगळा निर्णय घेतला जातो त्याप्रमाणे राजकारणामध्ये माझा हा आजचा निर्णय आहे। मी आज नाही भुजबळांना विरोध करत। मी 2004 साली आणल्यानंतर 2005 साली म्हणजे मला वाटतं 5-7 महिन्यातच भुजबळांच्या विरोधामध्ये गेलेलो होतो। त्यामुळं विरोध हा आजचा नाही आहे। आपण बघितलं आता नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 6 पैकी 5 आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ देखील आहेत। छगन भुजबळांनी अनेक गंभीर आरोप शरद पवारांना केले। काय बघता तुम्ही, कशा पद्धतीने या आरोपाकडचं उत्तर आज शरद पवार देणार आहे? पवार साहेब काय उत्तर देणार मी कोण सांगणार? साहेब त्याचं निश्चितपणे उत्तर देतील, परंतु भुजबळ साहेबांकडनं आज पवार साहेबांवर केले जाणारे आरोप हे दुर्दैवी आहे इतकंच मी म्हणेल। कारण ज्यांचं पुनर्वसन भुजबळांचं पवार साहेबांनी केलं त्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने उतराई होणं हे सामान्य जनतेला पटलेलं नाही आणि तोच राग आजच्या सभेच्या उपस्थितीवरनं आपल्याला दिसायला मिळेल। आपण बघितलं तर सध्या पावसाळी वातावरण होतं, पावसाच्या वातावरणामुळे सभा रद्द करण्याचा देखील निर्णय झाला, मात्र तुम्ही पवार साहेबांना आग्रह केला की येवल्यामध्ये तुम्ही सभा घ्या, भले नंतरच्या सभा ज्या आहेत त्याचा विचार करता येईल। हा आग्रह का होता? पण निश्चितच या सभेची संपूर्ण तयारी ही येवले मतदारसंघामध्ये येवले लासलगाव मतदारसंघात झालेली होती आणि या आजच्या सभेच्या मुळे साहेबांचा जो संदेश जाणार आहे तो आठवडाभर लेट जाणं किंबहुना या सभेच्या बाबतीमध्ये सभा रद्द झाली किंबहुना पुढे ढकलली याबाबत गैरसमज उपस्थित होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की सर्व तयारी झाली आणि पवार साहेबांना ते पटलंय म्हणून आजची सभा ही रद्द न होता पुढचे ढकलल्या गेलेत। परंतु येवल्यात पाऊस असो पाणी असो पवार साहेबांची ही सभा करायचीच हे मतदारसंघाने ठरवलेलं आहे, त्यामुळे आजची सभा होते। आज या सभेला कोण कोण उपस्थित असणार आहे, कोण महत्त्वाचे नेते आहेत आणि जयंत पाटील देखील आहेत का, सुप्रियाताई सुळे देखील आहेत? या सभेला जयंत पाटील प्रांताध्यक्ष, त्याचप्रमाणे सुप्रियाताई सुळे, त्याचप्रमाणे खासदार अमोलजी कोल्हे, जितेंद्रजी आव्हाड आणि या त्यांच्या बरोबर असलेले इतर सर्व मंत्री आमदार आणि राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे सर्व नेते मंडळी या सभेला उपस्थित राहतील। तर हे होते उपाध्यक्ष माणिकराव शिंदे आणि त्यांनी सभेची माहिती देताना आपण जर बघितलं छगन भुजबळांचा हा बालेकिल्ला नाही तर सर्वात प्रथम आम्हीच भुजबळांना या मतदारसंघात उभं राहण्यासाठी प्रयत्न केले असं देखील त्यांनी म्हटलं आणि पुढच्या काळात शरद पवारांना साथ देणार असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलं आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.